विचाराती मी वेणू वाजवेन आणि वेणू अधरी धरोनी वेणू वेणू वाजविला कोणी अधरी धरोनी वेणू अधरी धरोनी वेणू वेणू वाजविला कोणी स्वर पडले आणि ते स्वर पडल्यानंतर त्या गवळणी अनुमान प्रमाणाचा उपयोग करतात आणि अनुमान प्रमाणाच्या माध्यमातून हे जाणतात ज्या अर्थी एवढा सुंदर वेणू वाजवत आहेत त्या अर्थी हा वेणू फक्त भगवान परमात्माच वाजवू शकतो, दुसरं कोणी वाजवू शकत नाही. त्या गोपिका वर्णन करतात आणि म्हणतात वृंदावनी वेणू कवणाचा मायनाचा आणि वर्णन करताना म्हणतात वृंदावनी वेणू कवणाचा माय वाजे वृंदावनी वेणू कवणाचा माय वाजे कोणाचा कल्पनेची सासू हिचा बहुतची जाचू. हे सासू आहे, कोणती सासू आहे? कल्पना रूपी सासू. रास क्रीडा खेळायच्या, वृत्तीला आत्मस्वरूपासोबत मिलन करायचं आहे. कल्पनेमुळे जीवाला जीवदशा आली, कल्पना अविद्या येणे झाला जीव, म्हणून हे अविद्यारूपी सासू हे मायारूपी सासू प्रतिबंध करते. ते ईश्वराच्या सोबत मिलन करू देत नाही. सुंदर गवळणी आहेत काय की, पण आता वेळेची मर्यादा लक्षात घेऊन आणि जाणून घेणं गरजेचं आहे. मुक्ताबाईचा विवाह झाला नाही तरी मुक्ताबाईने सगळ्या नात्याचं तत्व प्रतिपादन केलं आणि मला माहेराला जायचं. मग मुक्ताबाई हसरल्या होता का? म्हणतात मुक्ताबाई, काय म्हणतात? फार सुंदर. बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेरा. माझेरा गोर झटकले हा, डायरेक्ट वावरातच पोचतात आमचे माणसं. फक्त असे निघालीस हा, कशी माणसं आहेत? वेळा आहे ते
तत्व आहे तुम्हाला सांगतो मी. आमच्या गावावर खरंच गुरुवर नारायण बाबाची कृपा आहे. गावावर खरं गुरुवर नारायण बाबाची कृपा आहे. ती धांगडी माया सासू मोठी धांगडी, तिला प्रपंचाची आहे गोडी, येता जाता मारिते थापडी, धरती गाल गुच्च्या गालाला. काय करते ते माया सासू आहे म्हणतात मुक्ताबाई. त्यात ननद कोण, धीर कोण, सासरे कोण. माझ्या मुलीचे 3 सासरे. त्याच्यात वर्णन 2 वाईट आहेत 1 खरे. पण ते सत्वगुणाचे आहेत, पण आम्ही मानत नाही त्याला. पण त्या सासऱ्याला तो गरीब आहे, तो कोणी किंमत देत नाही. है की नाही? वर्णन करत असताना मुक्ताबाई म्हणतात माहेराला जायचं आहे. प्रतिबंध कोण करते? हे वृत्ती जात आहे. आणि वृत्ती जात असताना निरखत निरखित गेलीये हो, पाहे तव तन्मय झाली हो. महत्वाचं आहे ती वृत्ती जाते. आणि जात असताना त्यावेळेस प्रसंग त्या गवळणींना तो वेणूचा नाद आला. आणि नाद आल्यानंतर काय झालं तिथं वर्णन करत असताना दीवानी बनी मैं दीवानी बनी हो, मुरली के नाद दीवानी बनी. गायक बछड़ा भैंस को छोड़ा, बैल का दूध निचारो गई, बैल का दूध निचारो गई, मुरली के नाद. होठों पे कुमकुम, नयनों में मिश्री, सिर पे काजल लगा के चली, सिर पे काजल लगा के चली. व्यवहारामध्ये विसंगती होत आहे. खरा परमार्थ जर अंतःकरणात तुटला तर त्याच्या व्यवहारात विसंगती झाल्याशिवाय राहत नाही. हे परमार्थाचं तत्व आहे. पण आमच्या व्यवहारात विसंगती होत नाही. लागली तर परमार्थात झाल्याशिवाय राहत नाही. आपला प्रपंच व्यवस्थित करतो, पण परमार्थात आपली विसंगती होते. हे लक्षात घ्या. खरं आपल्याला जर परमात्म्याची प्राप्ती करायची असेल तर प्रपंचात विसंगती झालीच चालते, पण परमार्थामध्ये विसंगती होता कामा नये. इथे त्या गवळणींची अवस्था झाली. वृत्तीला ध्यास लागला परमात्मा स्वरूपाचा, आणि त्या गवळणी निघाल्या. काय झालं म्हणतात मीराबाई, मीरा कहे प्रभू गिरधर नागर, हरी चरणों में मिल गई. म्हणून विसंगती झाली. तशी नाही झाली. तशी कशी काय होईल? आणि त्यावेळेस त्या गवळणी आल्या. भगवान कृष्ण परमात्म्यासोबत रास क्रीडा खेळायला लागल्या. आणि रासा क्रीडा खेळत असताना 2 गोपिका आणि 1 भगवान कृष्ण. किती सांगितल्या गोपिका? किती गोपिका सांगितल्या? 2 सांगितल्या का 4 सांगितल्या? किती? 2 गोपिका आणि 1 कृष्ण. का सांगितल्या? त्याचं कारण आहे, एक भक्तिरूपी गवळण होती आणि एक ज्ञानरूपी गवळण होती. आणि त्याच्यामध्ये आत्मरूपी कृष्ण आहे. काय आहे? भक्ती आणि ज्ञान याच्यामध्ये कृष्ण आहे. भक्ती पाहिजे आणि ज्ञान पाहिजे. आणि परिणाम भगवान कृष्ण परमात्मा रास क्रीडा खेळायला लागले. पण त्याच्यामध्येही त्या गोपिकांना अभिमान निर्माण झाला. आणि अभिमान निर्माण झाल्यानंतर भगवान कृष्ण परमात्मा त्यापैकी ज्ञान स्वरूपाची गवळण तिला घेऊन निघाले. आणि जात असताना त्या ज्ञानरूपी गवळणीला सुद्धा अभिमान निर्माण झाला. इतक्या गोपिकात भक्त भगवान कृष्ण परमात्मा आमच्यावरच प्रेम करतो. इथं ज्ञानी माझा आत्मा आहे की नाही. मग या ही वरी पार्था माझ्या भजनी असता तया ते मी माता मुकुट करी. केला मुकुट. ती गवळण म्हणायला लागली माझे पाय दुखायला लागले. भगवान परमात्मा म्हणत एक काम करा, तू एक
ते झाड आहे, त्या झाडावर बस आणि त्याच्यावरून माझ्या खांद्यावर उडी मार. भगवान कृष्ण परमात्म्याने सांगितल्यानंतर त्यावेळेस भगवान कृष्ण परमात्मा खाली बसले, तिला झाडावर सांगितलं. आणि काय झालं? तुका म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगे अंतरला, एवढ्या वेगे अंतरला, एवढ्या वेगे अंतरला. पडली भुली धावती सैराट, छंद गोविंदाचा चोजली वाट. मागे सारुनी सकळ बोभाट, वंदी पदांबुजी ठेवून ललाट. कोणी सांगा या गोविंदाची श्रुती, होता वाहिला लपाला आता खांदी. आणि कोठे आड आली हे देह बुद्धी, म्हणून अंतरला. तसा नाही अंतरला. हे देह बुद्धी प्रतिबंधक आहे. त्यावेळेस त्या गवळणी आल्या आणि या गवळीने जवळ आल्यानंतर चर्चा करायला लागल्या. त्या गवळणी म्हणायला लागल्या, अगं आम्हाला अभिमान निर्माण झाला होता भक्ती मार्गाचा, म्हणून आमच्यापासून भगवान परमात्मा दूर गेला. पण तुला तर ज्ञान समजत होतं, तुला सगळं कळत होतं, मला कळत होतं. मला हे कळत नव्हतं की मला काय कळत होतं. आणि त्याचा परिणाम असा झाला, समाधी षटक संपत्तीच पाठ झाली ती माझ्या. काय झालं? समाधी षटक संपत्ती पाठ झाली. त्याच्यावरच असं वाटत असे की मला जे कळते ते यांना कोणाला कळत नाही. असंच वाटते आम्हाला. तुम्हाला सांगतो, समाधी षटक संपत्ती, साधन चतुष्टय संपत्ती, 2-3 गोष्टी सांगितल्या की कीर्तनकाराला असं वाटते की यायला कोणाला काही कळतच नाही. आणि तेवढ्याच म्हणतात, मी तुम्हाला साधन चतुष्टय सांगितलं असतं पण तुम्हाला कळत नाही म्हणून मी सांगत नाही. सांग ना, यायला कधी ना कधी तर कळीन. काय म्हणतो आम्ही? तेवढं जर सांगितलं तर दुसऱ्या कीर्तनात आमचं वजन कसं राहील? मग ते तुम्हाला सांगायचंच नाही. तत्व असं आहे, तुम्हाला सांगतो. हे साधन चतुष्टय संपत्ती काहीच चिंतन झालं, ते तत्व असं आहे की अभिमान निर्माण झाला. आणि हे जाणीव होती, वर्मते एक आहे, दृढ धरावा भाव. जाणीव नागवन लागून देतो ठाव. म्हणवोनी संगटाकी सेवी अद्वैत भाव. काय म्हणतात? वर्मते एक आहे. कोण्या अभंगातला आहे? काकडा भजनातला आहे? आंधळ्यामधला आहे? सांगा कोणता अभंग? शेवटी त्या गोपिका संवाद साधतात आणि संवाद साधल्यानंतर भगवान परमात्म्याला आळवतात. कारण भगवंताचा विरह होते आणि विरह झाल्यानंतर त्या भगवान परमात्म्या विरहाचे प्रकारात आता काही सांगत नाही बसत. रास क्रीडा 2 सत्र सांगतो मी. रास क्रीडा, कारण तो माझ्या आवडीचा विषय. रास क्रीडा 2 सत्र सांगत असतो. रास क्रीडा जेवढा अलौकिक विषय आहे, वृत्तीचं आणि परमात्म्याचं मिलन आहे. पण आता आपल्याला लग्नही लावावं लागते. आणखी थोडं कठीण आहे, आणखी खूप काही पाहायचं आहे. कथा काय? कथा म्हणजे कथाच असते ना. हो, कथा म्हणजे टेस्ट क्रिकेट आहे. हे का वन डे थोडी आहे, 20-20 थोडी आहे. पण आता मला काय करायला लागू राहिलं, टेस्ट मध्ये 20-20 खेळायला लागू राहिलं. तुम्हाला हे तरी समजते का नाही बाळू पाटील? टेस्ट मध्ये 20 कोणी घेते का? पण माया कथा अशा झाल्या, त्या टेस्ट मध्ये 20 घ्यायला लागू राहिली. मला टेस्ट मध्ये आळवलं त्याला म्हणतात गोपिकीत. ते गोपिकीत एक श्लोक म्हणून
शयत इंदिरा शाश्वत शयत इंदिरा शाश्वत शयत इंदिरा शाश्वत. गोपीगीत ऐकल्याशिवाय भक्तीच पूर्ण होत नाही तुम्हाला. गोपीगीत एवढी गोड आहे. गोपीगीत म्हणजे भक्तीचं वर्म आहे. भगवान परमात्म्याला आडवलं आपल्या याच्यामध्ये सुद्धा. त्याच्यामध्ये कान्हया रे कान्हया रे कान्हया रे जगजेठू देई भेटी एक वेळा देई भेटी एक वेळा कायमोक लीले बणी सावधानी बेधी कान्हया रे कान्हया रे कान्हया रे जगजेठी. अवस्था झाली. काय अवस्था? घनु वाजे गुण गुण वारा वाहे ऋण. म्हणजे माणसं म्हणतात ना सुंदर भवतार कुहा कान्हा वेगी भेट हो चांदनु चांदणे चापे ओ चंदनो चांदो चांदो चापे ओ